आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती कशी शिकवतो, म्हणजे गाण्यांमधून, गोष्टींमधून की सणांमधून? आज ना आपण एक अशा वेगळ्याच शाळेत डोकावून पाहणार आहोत, जिथे चक्क उत्सव साजरे करत करत संस्कृतीचे धडे दिले जातात. भारी आहे ना? आता विचार करा, संस्कृतीसारखी एवढी मोठी, विशाल गोष्ट ती लहान मुलांना कशी शिकवायची? हे खरंच सोपं काम नाहीये. पण याचं उत्तर आपल्याला एका अशा ठिकाणी सापडलंय, जिथे आपण विचारही केला नसेल. विश्वास बसणार नाही, पण याचं उत्तर दडलंय एका लहान मुलांच्या शाळेच्या वेळापत्रकात. हो, चक्क एका वीकली प्लॅनमध्ये. आणि हे वेळापत्रक आपल्याला दाखवून देतं की खेळ आणि उत्सवांमधून संस्कृतीचे धडे देणं किती सोपं आणि मजेशीर असू शकतं. चला तर मग या वेळापत्रकात आज शिरूया. आठवड्याची सुरुवात होते दोन एकदम जबरदस्त, डोळ्यांना आनंद देणाऱ्या सणांनी. सोमवार आणि मंगळवार पूर्णपणे समर्पित आहेत प्रकाश आणि रंगांना. आता बघा, हे दोन्ही सण किती वेगळे आहेत नाही का? एका बाजूला दिवाळीचा झगमगाट तर दुसऱ्या बाजूला होळीचे भन्नाट रंग. पण गंमत अशी आहे की या दोन्हींच्या मुळाशी विचार मात्र एकच आहे. म्हणजे बघा, सोमवारी मुलं दिव्यांच्या माध्यमातून वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक तयार करतात, आणि मंगळवारी तर होळीच्या रंगांमधून सगळे वाईट विचार जाळून एकत्र येण्याचा आनंद शिकतात. म्हणजे दोन्हीकडे एकच धागा आहे, तो म्हणजे नकारात्मकतेवर मात करण्याचा. आणि हे शिकवण्यासाठी किती सोपी आणि सुंदर ॲक्टिव्हिटी आहे बघा. इथे फक्त क्राफ्टवर्क नाहीये, तर मुलं स्वतःच्या हातांनी प्रकाशाचं, एका मोठ्या विचाराचं प्रतीक तयार करत आहेत. यालाच म्हणतात करून शिकणं. आणि यातच तर खरी मजा आहे. यामुळेच हे अगदी स्पष्ट होतं, तो छोटासा कागदी कंदील फक्त एक वस्तू नाहीये, तो एका मोठ्या मूल्याचं, एका मोठ्या विचाराचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येक छोट्याशा ॲक्टिव्हिटी मागे एक खोल अर्थ दडलेला आहे. बरं, आठवड्याची सुरुवात तर झाली प्रकाश आणि रंगांनी. आता आठवड्याच्या मध्यात म्हणजे बुधवार आणि गुरुवारी लक्ष केंद्रित केलं जातं ते नात्यांवर. या दिवशी मुलं असे सण शिकतात जे आपल्याला नाती जपायला आणि एकमेकांच्या विश्वासाचा आदर करायला शिकवतात. इथेही बघा, सण वेगवेगळे पण त्यामागची भावना किती सारखी आहे. रक्षाबंधनमध्ये भाऊ बहिणीच्या प्रेमाचा धागा आहे. ईदमध्ये सगळ्यांना एकत्र आणणारी ती उबदार मिठी आहे. आणि ख्रिसमसमध्ये देण्याचा, वाटून घेण्याचा आनंद आहे. म्हणजे प्रत्येक सण शेवटी एकच सुंदर गोष्ट शिकवतो: वाटून घेणं आणि काळजी घेणं. आणि या सगळ्या शिकवणीच्या मुळाशी एक खूप महत्वाचं, एक शक्तिशाली तत्व आहे, जे थेट शिक्षकांच्या नोट्समधून आपल्याला मिळतं. तर मुद्दा हा आहे की शिरकुर्मा खाणं, केक खाणं किंवा राखी बांधणं या फक्त वरवरच्या गोष्टी नाहीत. या सगळ्याच्या माध्यमातून मुलांच्या मनात सर्व धर्मसमभाव, म्हणजे सगळ्या धर्मांबद्दल सारखाच आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आणि हीच गोष्ट या संपूर्ण शिक्षण पद्धतीला खूप खास बनवते. ओके, तर आतापर्यंत आपण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरचे सण बघितले. पण शुक्रवारी हे शिक्षण एका वेगळ्याच उंचीवर पोचतं, थेट राष्ट्रीय पातळीवर. शुक्रवारी मुलांना त्यांच्या सर्वात मोठ्या ओळखीची, म्हणजे आपण भारतीय आहोत याची जाणीव करून दिली जाते. आपला देश कोणता, आपले राष्ट्रीय सण कोणते, आणि हो, राष्ट्रगीताच्या वेळी स्थिर उभं राहून आदर कसा दाखवायचा, यांसारख्या अगदी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. आणि इथे फक्त आपला तिरंगा दाखवला जात नाही, तर त्यामागचा अर्थही समजवला जातो. केशरी रंग कशासाठी? शौर्यासाठी. पांढरा शांतीसाठी. आणि हिरवा रंग समृद्धीसाठी. जेव्हा मुलांना हा अर्थ कळतो, तेव्हा ध्वजाबद्दलचा आदर त्यांच्या मनात आपोआप आणि खूप खोलवर रुजतो. तर सोमवार ते शुक्रवार इतकं सगळं शिकल्यानंतर या संपूर्ण आठवड्याचा जो कळस आहे तो गाठला जातो शनिवारी. ह्या दिवशी वर्गात काय भरतं माहितीये? जत्रा. आता जत्रा म्हणजे काय? सोपं आहे. जिथे खेळ, मजा, संगीत आणि भरपूर खाऊ असतो. जिथे सगळेजण एकत्र येऊन फक्त आणि फक्त आनंद साजरा करतात. जत्रेत काय काय असतं? झोपाळे असतात, खेळण्यांची दुकानं असतात, खाण्याचे स्टॉल्स असतात, संगीत आणि नाच असतो. हे सगळं मिळून एक उत्साहाचं वातावरण तयार होतं. आणि मुलांना आधी ह्याचीच ओळख करून दिली जाते. आणि मग काय, वर्गातच एक छोटीशी जत्रा भरते. मुलं आपली खेळणी एकमेकांबरोबर शेअर करतात, लोकनृत्यावर ठेका धरतात. म्हणजे विचार करा, दिवाळीचा प्रकाश, होळीचे रंग, ईदची मिठी आणि तिरंग्याचा अभिमान, या सगळ्या भावना शनिवारी त्या एका जत्रेच्या रूपात एकत्र येतात. किती सुंदर कल्पना आहे ही. पण थांबा, ही सगळी मजा मस्ती आणि खेळ यामागे एक खूप मोठा शैक्षणिक उद्देश दडलेला आहे. हा फक्त एका आठवड्याचा प्लॅन नाहीये, तर त्याहून खूप काही जास्त आहे. तर या सगळ्यामागची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? पहिलं, मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देणं. दुसरं, त्यांच्यात सामाजिक कौशल्य विकसित करणं.
तिसरं, एकमेकांना मदत करणं, वाटून घेण्याची सवय लावणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विविधतेतील एकता हे जे आपलं मौल्यवान तत्व आहे ते त्यांच्या मनात कायमचं रुजवणे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे हे शिक्षण फक्त वर्गापुरतं मर्यादित नाहीये. यात पालकांनाही सहभागी करून घेतलं जातं, जेणेकरून हे धडे वर्गातून थेट घरापर्यंत पोहोचावेत. मुलं घरीसुद्धा हेच शिकतील. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर एका लहान मुलांच्या वर्गात एका आठवड्यात आपल्या देशाची विविधता इतक्या सुंदर पद्धतीने साजरी केली जाऊ शकते, तर या छोट्याशा आराखड्यातून आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं खूप काही आहे, नाही का?